तुम्ही काढा त्यांना बघू द्या वाटल्यास कसं नसतील ना. नाही त्यांनाच तो पाहिजे तो सांगेल मला. बघा नळ कंटिन्यू चालू ठेवायचं आहे, पॉईंट ऑन ठेवायचं आहे. ठीक आहे. आधी कपडे टाकायचे, कपडे स्टीलच्या ड्रमच्या आतमध्ये गेली पाहिजे. कपड्यांच्या हिशोबाने इकडे डिटर्जंट टाकायचे, पावडर लिक्विड जे काय असणार ते इथे मध्ये टाकायचे. कम्फर्ट असेल तर सेंटरला टाकायचे किंवा लिक्विड डेटॉल वगैरे असेल तर ते ह्याच्यात टाकायचे. आणि इकडे मशीन सर्व्हिसिंगची पावडर जेव्हा सर्व्हिसिंग करणार तेव्हा टाकायची. ठीक आहे. बघा हे ऑन ऑफसाठी दिलेले, हे स्टार्ट आणि स्टॉपसाठी. तर आधी ऑन करायचे, प्रोग्राम सेट करायचे की कुठले कपडे लावतायत तुम्ही. बघा प्रोग्राम समोर लाईट जाते म्हणजे तो प्रोग्राम चालू होणार. तर पहिल्या नंबरला दिलं आहे कॉटन. कॉटनचे कपडे किंवा व्हाईट कपडे असेल तर कॉटनवर लावायचे. कॉटन प्लस, कॉटन किंवा व्हाईट कपडे जास्त मळालेले असेल किंवा हेवी असेल तर कॉटन प्लसमध्ये टाकायचे. मिक्स फॅब्रिक, डेलीचे कपडे सगळे मिक्स असतात तर डेलीसाठी मिक्स फॅब्रिक यूज करायचे. इझी केअर, सॉफ्ट कपडे किंवा कलर जाणारे कपडे असतील तर इझी केअरमध्ये टाकायचे. सायलेंट वॉश, घरामध्ये पार्टी फंक्शन चालू असेल तर सायलेंट वॉश यूज करू शकतात, नॉईज वगैरे करणार नाही. ॲलर्जी केअर, घरात आजारी पेशंट असेल किंवा कोणाला ॲलर्जी असेल तर त्यांचे कपडे ॲलर्जी केअरमध्ये टाकायचे. बेबी स्टीम केअर, लहान बाळांचे कपडे बेबी स्टीम केअरमध्ये. ह्या दोघांमध्ये स्टीम जनरेट होते जे बॅक्टेरिया मारण्याचं काम करत असते. नॉर्मली बघा इकडच्या कुठल्याही प्रोग्रामला फिक्स टायमिंग नाही आहे. तो वेट सेन्स करणार की तुम्ही लोड किती टाकताय, कपड्यांच्या वजनाच्या हिशोबाने टायमिंग घेणार आणि घेताना 1 hour प्लस घेणार. बाकी इकडे सगळ्या प्रोग्राममध्ये फिक्स टायमिंग राहील. जसं डेलिकेट दिले, एम्ब्रॉयडरीचे कपडे असतील, वर्क काम केलेले, डिझायनिंग काम केलेले, डेलिकेट्समध्ये टाकायचे. हँड उलनचे कपडे असेल, जॅकेट स्वेटर्स उलनमध्ये टाकायचे. स्पोर्टवेअर दिले, स्पोर्टवेअरचे कपडे असेल स्पोर्टवेअरमध्ये टाकायची किंवा जिमची कपडे असेल तर स्पोर्टवेअरमध्ये टाकायची. क्विक 30, कमी कपडे आणि पटकन धुवून पाहिजे त्यासाठी क्विक 30. डुवेट दिले हेवी कपड्यांसाठी, चादर, ब्लँकेट, टॉवेल, जीन्स, शूज, बॅग्स, पडदे, गोधडी वगैरे जे काय असेल सगळं डुवेटमध्ये टाकायचे हेवी कपड्यांसाठी. टप क्लीन दिले, जे मशीन सर्व्हिसिंग करायचे पहिल्या 15 दिवसाला, नंतर महिन्याला. बघा जसे आपण डेली कपडे वॉश करतो, कपड्यांचे धागे, दोरे, केस वगैरे पाण्यामध्ये जे हार्ड वॉटर येते किंवा कपड्यांचा रस्ट हा सगळा ड्रमच्या बॅक साईडला चिपकत असतो. आतमध्ये काय असणार, डेली कपडे घसले जातात म्हणून क्लीन दिसणार, पण जो काही रस्ट असेल तो ड्रमच्या बॅक साईडला चिपकतो. जास्त दिवस असल्यामुळे रस्ट पकडणार, ड्रम स्मेल करणार किंवा तुटणार. तर कंपनी रिकमेंड करते की पहिल्या 15 दिवसाला, नंतर महिन्याला सर्व्हिसिंग झाली पाहिजे. ही सर्व्हिसिंग मंथली घरच्या घरी करायची. यामध्ये ऑइलिंग ग्रीसिंगसारखा प्रकार नाही म्हणून कुठलाही टेक्निशियन येऊन ह्याला सर्व्हिसिंग करणार नाही. तर मशीन सर्व्हिसिंगची पावडर इथे टाकायची, त्याला टप क्लीन सिलेक्ट करायचे आणि एमटी प्रोग्राम रन करायचा आहे विदाऊट कपडे. 1.5 तासाचा प्रोग्राम राहील. कंप्लीट झाल्यानंतर छोटावाला कचरा ह्या रबरच्या पार्टवर येईल, हे ड्राय कपड्याने पुसून घ्यायचे. मोठावाला कचरा ह्या आउटलेट फिल्टरमध्ये येईल. तर ह्याला प्रॉपर काढून क्लीन करायचं आहे. जसे कपड्यांचे धागे, दोरे, केस वगैरे, कॉइन, हुक, पिन, बटन टाचण ह्याच्यात येईल. हे हर महिन्याला काढून क्लीन करायचं आहे. जर वेळेवर हे क्लीन नाही झालं, पाणी आउटलेट होणार नाही, कपडे वगैरे सुकणार नाही, त्यावेळेस तुम्हाला डिस्प्लेवरती OE एरर दाखवणार, म्हणजे आउटलेट डिस्प्लेचा ब्लॉक झालेला आहे. आखरीवाले डाउनलोड सायकल, जर तुम्ही हाताने ब्रश साबण लावून धुतलेले कपडे त्यांना अजून एकदा चांगल्या पाण्यामध्ये विसळून सुकून घ्यायचे, त्यासाठी डाउनलोड सायकल, म्हणजे चांगल्या पाण्यात थोडीशी विसळून सुकून देईल ते. ठीक आहे. बघा प्रोग्राम समजले तुम्हाला. ॲडिशनल फीचर डिस्प्ले दिलेत, पाहिजे तेव्हा यूज करू शकतात. आता ह्यामध्ये बघा कुठलाही प्रोग्राम लावला की प्रोग्राममध्ये तो 3 प्रोसेस असतात, धुणार, पिळणार आणि सुकून देणार. म्हणजे हे सगळं प्रोसेस प्रोग्राममध्ये करूनच देणार तो. एकदा धुवून पिळून सुकून देईल, सगळ्या प्रोसेस एकदा करताय. जर तुम्हाला वाटलं कपडे जास्त मळालेले आणि धुण्या अगोदर भिजवून ठेवायचे, त्यासाठी तुम्ही इंटेन्सिव्ह लावू शकता. म्हणजे आधी भिजवून देणार, नंतर खंगाळणार, पिळणार आणि सुकून देणार. 2दा कपडे पिळून घ्यायचे, त्यासाठी रिन प्लस. किंवा जास्त ऑइली डाग वगैरे कपडे आणि 2दा डिटर्जंटमध्ये वॉश करायचे, त्यासाठी प्री वॉश. जेव्हाही प्री वॉश लावणार तेव्हा तुम्हाला दोघं साईडला डिटर्जंट टाकायचे. म्हणजे पहिल्या वॉशला इकडनं घेणार, दुसऱ्या वॉशला इकडनं घेणार, म्हणजे 2दा डिटर्जंटमध्ये वॉश करून देईल. टाईम डिले दिला आहे, सायकल थोडीशी डिले करायची, म्हणजे 2-3 तासानंतर चालू करायची. तर तुम्ही इथनं टायमर लावू शकता, म्हणजे 3-4 तासानंतर मशीन ऑटोमॅटिक चालू येईल. ॲड आयटम दिला आहे, जर समजा तुमच्याकडनं सायकल चालू झाली आणि नंतर आठवलं तुम्हाला 2-3 कपडे राहिले टाकायचे, तर डोअर लॉक झालेला असतो. नवीन कपडे टाकायचे म्हटले की डोअर ओपन नाही होत, त्यासाठी ॲड आयटम प्रेस करा, परत डोअर अनलॉक होईल, परत कपडे टाकता येईल तुम्हाला. ठीक आहे. फक्त सुकून घ्यायचे असेल कपडे, ऑन
स्पिन स्टार्ट. इथं फक्त ड्राय करणं म्हणजे फक्त सुकवण्यासाठी. आणि हे टेम्परेचर गरम पाण्यासाठी. बघा कुठलाही प्रोग्राम लावला की ते गरम पाणी ऑटोमॅटिक घेणार. जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही इथनं कमी जास्त करू शकता. हा बघा अजून काय डाऊट आहे तुम्हाला त्याच्यात? हो जी